नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. फॉर्म्युला लागू. सरकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात येणार लाखोंची रक्कम. 20 महिन्यांच्या एरियरबाबत मोठी अपडेट. लाखो सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांच्या वेतनवाढीशी संबंधित बातमी समोर येत आहे. सध्या सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय म्हणजे 8वा वेतन आयोग. नव्या वेतन आयोगामुळे पगार किती वाढेल, एरियर किती मिळेल आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होईल याकडे सर्वांचे लक्ष आहे. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेटसाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर वाढवण्याचा प्रस्ताव महत्त्वाचा ठरू शकतो. जर हा फॅक्टर 2.86 पर्यंत गेला तर काही कर्मचाऱ्यांना तब्बल 53 लाखाहून अधिक एरियरची रक्कम मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्मचारी संघटना आणि निवृत्तीवेतनधारकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. लखनौमध्ये सुरू असलेल्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वेतन आयोगासंदर्भातील विविध मागण्या आणि शिफारशी सादर करण्यासाठी 15 जून 2026 ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर 22 आणि 23 जून रोजी लखनौ येथे महत्त्वाच्या बैठका होणार असल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीत वेतनवाढ, फिटमेंट फॅक्टर, भत्ते आणि निवृत्तीवेतन सुधारणा यासारख्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. कोणत्या कर्मचाऱ्यांना होणार सर्वाधिक फायदा? लेव्हल 11 ते लेव्हल 14 या श्रेणीतील अधिकारी या बदलाचा सर्वाधिक लाभ घेणाऱ्यांमध्ये असू शकतात. 2.86 फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यास किती एरियर मिळू शकतो? चर्चेत असलेल्या आकडेवारीनुसार 20 महिन्यांच्या कालावधीसाठी संभाव्य एरियर पुढील प्रमाणे असू शकते. लेव्हल 11 25.18 लाख रुपये, लेव्हल 12 29.31 लाख रुपये, लेव्हल 13 सुमारे 45.79 लाख रुपये, लेव्हल 14 सुमारे 53.64 लाख रुपये. यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या खात्यात मोठी एकरकमी रक्कम जमा होण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा. सरकारी कर्मचाऱ्यांना 8व्या वेतन आयोगाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. फिटमेंट फॅक्टर, वेतनवाढ आणि संभाव्य एरियर याबाबत विविध अंदाज व्यक्त केले जात आहेत. अंतिम निर्णय, आयोगाचा अहवाल आणि केंद्र सरकारची मंजुरी यानंतरच स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत लाखो कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांचे लक्ष लखनौतील बैठक आणि आगामी शिफारशींकडे लागले आहे.